हॅलो एव्हरीवन. ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्य अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मी आदिनाथ शामराव हे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तर या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत मी सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे. तर आताच जसं की आपल्याला माहीतच आहे की करोनामुळे जे काही शैक्षणिक वर्ष जूनमध्ये चालू होणार होते ते आता पुढे ढकलण्यात आलेले आहे. त्यामुळे आपण हा जो काही गॅप आहे हा भरून काढण्यासाठी बेसिक फाउंडेशन कोर्स हा आयोजित केलेला आहे. जसं की 10वी मध्ये सायन्स हा सब्जेक्ट तुम्हाला आहे, तर यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्ट अँड सेकंड असे दोन पार्ट आहेत. ओके, तर या फर्स्ट पार्ट मध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री हे दोन सब्जेक्ट मिळून हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट तयार झालेला आहे, का ज्याच्यामध्ये फिजिक्सचे ग्रॅव्हिटेशन असेल, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट असेल, लेन्सेस असतील किंवा स्पेस मिशन असेल, तर या चॅप्टरचा त्यामध्ये समावेश आहे. आणि बाकीचे जे राहिलेले चॅप्टर आहेत तर त्यांचा समावेश केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये आहेत. तर याच्यानंतरचा जो काही लेक्चर असेल तर त्यामध्ये ते केमिस्ट्रीचे जे काही शिक्षक असतील ते तुम्हाला त्याबद्दल सर्व माहिती देतील. आता हे जे काय फिजिक्सचे जे काही चॅप्टर आहेत, ओके, तर त्यासाठी आपल्याला फिजिक्स म्हणजे काय हे नेमकं जाणून घेणे फार गरजेचे आहे. तर फिजिक्स इज द स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज. म्हणजेच काय, आपल्या जवळपास किंवा नेचरमध्ये जे काही होतंय, ओके, त्याचा स्टडी करणं किंवा त्याचे जे काही लॉज आहेत. तर आपल्याला जसं की माहीतच आहे, न्यूटनचे लॉ असतील, कुलॉम्स लॉ असेल किंवा मग फॅराडेज लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असेल, केपलर्स लॉज असतील, तर या लॉजचा स्टडी जो काय आहे तर त्याचा समावेश या फिजिक्स या सब्जेक्टमध्ये आहे. आणि या बेसिक फाउंडेशन कोर्समध्ये त्या बेसिक गोष्टी वापरून ज्या तुम्ही पूर्वी 9वी 10वी मध्ये जे काही शिकला आहेत आणि 11वी 12वी साठी ज्या फार गरजेच्या आहेत, का जेणेकरून ग्रॅव्हिटेशनचे पुढं व्हॅरिएशन विथ अल्टिट्यूड म्हणजे हाईट जी काय असेल किंवा डेप्थ ते कसं चेंज होत जातं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पाया पक्का करणं फार महत्त्वाचं आहे. ओके, तर त्यासाठी आपण बेसिक फाउंडेशन कोर्स हा कोर्स घेत आहोत. तर 11वी मध्ये जात असताना ज्या काही बेसिक कन्सेप्ट असतील तर त्या आपण इथं 1 बाय 1 घेणार आहोत. पहिलं जे काही लेक्चर असेल तर त्याच्यामध्ये आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यामधील डिफरन्स असेल, स्पीड अँड व्हेलॉसिटी हे असतील, किंवा मग मास आणि वेट आणि मोमेंटम या प्रत्येक कन्सेप्टचं व्यवस्थित अभ्यास आपण या ठिकाणी. हे आपलं बेसिक फाउंडेशन कोर्सचं पहिलं लेक्चर आहे. यात आपण पहिल्यांदा डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यामधील डिफरन्स आणि सारखेपणा काय आहे ते बघणार आहोत. म्हणजेच काय, सिमिलॅरिटी अँड डिफरन्स. अँड नेक्स्ट स्पीड अँड व्हेलॉसिटी यामध्ये सारखं काय आणि डिफरंट काय, मास अँड वेट यामध्ये काय फरक आहे, आणि नंतर आपण काय बघणार आहोत, मोमेंटम बघणार आहोत. तर त्याआधी सर्वप्रथम डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. तर फर्स्ट मी इथं काय केला, एक पॉईंट घेतला, त्या पॉईंटला ए नाव दिलं आणि असा रूट फॉलो केला, आणि हा जो सेकंड पॉईंट घेतला याला काय नाव दिलं बी. हा माझा काय झाला स्टार्टिंग पॉईंट, आणि हा काय असेल माझा फायनल पॉईंट. आता पाय, हा जो काय ऑब्जेक्ट आहे याची मोशन अलॉंग व्हॉट दिस पाथ. आता या पाथने असल्यानंतर हे काय झालं, डिस्टन्स झालं. तर मग डिस्टन्सची डेफिनेशन काय बनल, द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट in motion while going from
one point to another point. म्हणजेच काय, द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. ऍक्च्युअल पाथ कोणता आहे, ए पासून तर बी पर्यंत. दिस इज व्हॉट ऍक्च्युअल पाथ. या ऍक्च्युअल पाथ जो काही फॉलो केलेला आहे, म्हणजे ऑब्जेक्ट या ठिकाणी काय आहे, मोशन मध्ये. मोशन म्हणजेच काय, चेंज इन पोझिशन. तर व्हाईल गोईंग फ्रॉम या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत जाण्यासाठी त्याचं काय झालेलं आहे, हा पाथ त्याने फॉलो केलेला आहे. हे काय झालं, त्याचं डिस्टन्स झालं. आणि डिस्प्लेसमेंट काय असेल तर डिस्प्लेसमेंट. आता या ए पॉइंट पासून या बी पॉइंट पर्यंतच हे जे काय असेल तर हे डिस्टन्स काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट or minimum distance between starting point and final point. हा काय तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा काय आहे फायनल पॉइंट. आणि या दोन्ही पॉइंट मधलं शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे हे जे काय झालं, हे काय झालं तुमचं डिस्प्लेसमेंट झालं. दिस बोथ टू थिंग्स, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर डिफरंट. मग आता युनिट, तुम्हाला युनिट माहिती आहे, एसआय युनिट, डिस्टन्सचं एसआय युनिट काय आहे, मीटर. आणि डिस्प्लेसमेंटचं पण युनिट काय आहे, मीटर. म्हणजेच काय, या दोन्ही क्वांटिटी ज्या काही आहे, या दोन्ही कॉन्सेप्ट ज्या काय आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, यांची युनिट काय आहे, सेम. एसआय युनिट काय आहे, मीटर. अँड सीजीएस युनिट काय आहे, सेंटीमीटर. सीजीएस युनिट काय आहे, सेंटीमीटर. तर या दोन्ही ज्या क्वांटिटीज आहे यांची युनिट सेम आहे, पण या दोन्ही कॉन्सेप्ट सेम आहेत का, तर नाही. तसंच स्केलर्स अँड वेक्टर्स म्हणजेच काय, स्केलर्स म्हणजेच काय, द फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ओनली. म्हणजे अशी क्वांटिटी का ज्या क्वांटिटीला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे. फॉर एक्झाम्पल काहीतरी नंबर असेल, दिस वन इज व्हॉट नंबर अलॉंग विथ द क्वांटिटी हॅव्हिंग नंबर अलॉंग विथ देअर युनिट. आता डिस्टन्सचं युनिट काय आहे, मीटर आहे, मग 1 मीटर. आता ही टोटल क्वांटिटी काय झाली, तर हे काय झालं, त्याचं मॅग्निट्यूड झालं. तर डिस्टन्स हे काय आहे, तर स्केलर क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. आणि दुसरी एक क्वांटिटी आहे ती कोणती, वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय, तर द फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे अशी क्वांटिटी का ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. तर डिस्प्लेसमेंट ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी. या क्वांटिटीला काय आहे, मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट दाखवणार त्यावेळेस काय करावं लागणार, आपल्याला त्याची डायरेक्शन इंडिकेट करावं लागणार. तर स्केलर्स हे जे काही डिस्टन्स आहे हे स्मॉल डी या लेटरने डिनोट केलं जातं आणि डिस्प्लेसमेंट हे स्मॉल एस या लेटरने डिनोट केलं जातं. पण डिस्प्लेसमेंट ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी, म्हणून आपण त्याच्यावर काय देतो, वेक्टर नोटेशन देतो. आता हा जो ॲरो आहे हा काय आहे, हेड आहे म्हणजे टुवर्ड्स, आणि हे काय आहे, एंड म्हणजेच काय, टेल आहे त्याची. तर डिस्टन्स नेव्हर बी निगेटिव्ह, म्हणजे डिस्टन्स हे निगेटिव्ह नसतं. तर हे बघण्यासाठी आपण परत काय करणार आहोत, एक एक्झाम्पल बघणार आहोत. हे सर्कल आहे, सपोज इथं काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे, पी या पॉइंटला एक ऑब्जेक्ट आहे आणि तो काय मोशन मध्ये, आणि तो मोशन काय केलेली त्याने कंप्लीट केलेली आणि परत याच पॉइंटला आलेला आहे. म्हणजे इथून स्टार्ट झाला आणि परत इथंच आला. म्हणजेच काय, स्टार्टिंग आणि फायनल पॉइंट हे दोन्ही पॉइंट काय आहे, एकाच ठिकाणी आहे. दोन्ही पॉइंट जर एकाच ठिकाणी, म्हणजेच काय, त्यांच्या दोघांमधलं शॉर्टेज डिस्टन्स जे काय आहे ते किती येईल, मग 0 येईल. म्हणजे या ठिकाणी ही जे काही टोटल पाथ जो काही फॉलो केलेला आहे, स्टार्टिंग पॉईंट पण इथंच आहे आणि एंडिंग पॉईंट पण कुठं आहे,
त्याच पॉइंटला आहे, म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स जे काय आहे ते काय येईल 0. म्हणजे काय शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट. मग या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय असणार आहे 0 असणार आहे. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असणार आहे या ठिकाणी 0 असणार आहे. पण हे काय आहे सर्कल आहे. आता हे सर्कल हे जे काय आहे हे काय असणार आहे सर्कमफरन्स ऑफ सर्कल किंवा याला आपण काय म्हणतो पेरिमीटर ऑफ सर्कल. हे सेंटर सर्कलचं सेंटर असणार आहे आणि काय असणार आहे त्याची रेडियस असणार आहे. तर डिस्टन्स नेव्हर बी निगेटिव्ह हे पाहायचं आहे आपल्याला. तर पहा डिस्प्लेसमेंट काय आहे 0 पण डिस्टन्स आता डिस्टन्स काय या पॉइंट पासून स्टार्ट झालेला आहे आणि ओव्हरऑल जर्नी करून पुढे आलेला आहे या पॉइंटला आलेला आहे. म्हणजेच काय डिस्टन्स विच इज इक्वल टू circumference of circle which is equal to perimeter of the circle. which is equal to 2 pi r. डिस्टन्स केवढा असेल 2 pi r एवढा असेल. सपोज मी r काय घेतलं 1 मीटर एवढं जर घेतलं तर काय येईल हे 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर ची व्हॅल्यू 1 मीटर विच इज इक्वल टू 6.28 मीटर. डिस्टन्स डी ते किती आलं 6.28 मीटर एवढं. डिस्प्लेसमेंट 0 आहे म्हणजेच काय सर्कलवर ज्यावेळेस आपण घेतलं तर डिस्प्लेसमेंट किती आलं 0 आलं आणि डिस्टन्स किती आलं 6.28 मीटर आलं. जेव्हा आर इज इक्वल टू काय असेल म्हणजे रेडियस इज इक्वल टू काय असेल 1 मीटर एवढं असेल. म्हणजेच काय डिस्टन्स हे निगेटिव्ह येत आहे का नाही पण डिस्प्लेसमेंट काय आहे 0 आहे. तर याचाच अर्थ असा का डिस्टन्स नेव्हर बी निगेटिव्ह. डिस्टन्स नेव्हर बी निगेटिव्ह. डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह नसणार आहे पण डिस्प्लेसमेंट काय असू शकतं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह पण असू शकतं निगेटिव्ह पण असू शकतं आणि इथं पाहिल्याप्रमाणे काय 0 पण असू शकतं. म्हणजे इट चेंजेस म्हणजे कोणत्या डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन नुसार काय होणार आहे हे चेंज होणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0. आणि म्हणून डिस्प्लेसमेंट काय आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे कोणत्या डायरेक्शनला आहे त्यावरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0 साठी हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. तर यानंतर आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी याबद्दल बघणार आहोत. तसंच आता हे जे काय आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट तर यासाठी आणखीन एक एक्झाम्पल आपण येथे घेणार आहोत. तर जसं की आपण बघितलं का हे पॉइंट हा आहे या पॉइंट पासून हा ऍक्च्युअल पाथ फॉलो केलेला आहे ऑब्जेक्टनी आणि इथं काय तुमचा बी पॉइंट. परत हा एक पहिला रूट झाला रूट 1 त्याला R1 म्हणतो मी किंवा ज्याला आपण रस्ता पण म्हणतो रूट 1 आणि हा जो काय आहे याला काय म्हणतो रूट 2. म्हणजेच काय हा पहिला रस्ता आहे म्हणजेच मार्ग आणि हा काय दुसरा रस्ता आहे. पण हा जर पाथ जर चेंज केला तुम्ही तर हे डिस्टन्स काय होणार आहे चेंज होणार आहे बरोबर. आणि जर या पाथनी गेले तरी डिस्टन्स काहीतरी वेगळं असणार आहे आणि या पाथनी गेले तरी डिस्टन्स काय असणार आहे वेगळं असणार आहे. म्हणजे डिस्टन्स डिपेंड्स ऑन पाथ. म्हणजे तुम्ही या पाथना गेले तर डिस्टन्स काहीतरी वेगळं असणार आहे आणि या पाथनी गेले तरी डिस्टन्स काहीतरी वेगळं असणार आहे. आणि या दोघांमधलं शॉर्टेज डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे तर डिस्प्लेसमेंट असणार आहे. अँड डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज ए स्ट्रेट लाईन. म्हणजेच काय जे काही शॉर्टेज डिस्टन्स म्हटल्यानंतर त्या दोन पॉईंट मधलं शॉर्टेज डिस्टन्स हे काय येणार आहे स्ट्रेट लाईन येणार किंवा स्ट्रेट पाथ असणार आहे. तर यानंतर आपण काय बघणार आहोत स्पीड अँड व्हेलॉसिटी. तर स्पीड म्हणजेच काय तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम रिक्वायर्ड. म्हणजेच काय जेवढं काही टोटल डिस्टन्स असेल तर ते किती टाइम मध्ये ट्रॅव्हल केलं त्याला काय म्हणणार आपण स्पीड म्हणणार. स्पीड विच इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. आता मग स्पीडचं युनिट काय येईल स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण
मीटर मध्ये आणि टाइम कशामध्ये मेजर करतो, सेकंड मध्ये. हे काय झालं, त्याचं युनिट झालं. तसंच वेलोसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो आपण, किंवा व्ही जरी म्हटलं तरी चालेल. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये. युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर आणि टाइमचं युनिट काय, सेकंड. वेलोसिटी इज इक्वल टू मीटर प्रति सेकंद. दिस इज व्हॉट युनिट ऑफ वेलोसिटी. तर मग बघा, स्पीड हे कशाशी रिलेटेड आहे, डिस्टन्सशी रिलेटेड आहे. आणि वेलोसिटी कशाशी रिलेटेड आहे, डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. मग स्पीड काय असणार आहे, स्केलर क्वांटिटी. आणि डिस्प्लेसमेंट ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी. मग वेलोसिटी काय असणार आहे, वेक्टर क्वांटिटी असणार आहे. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा जो काही फॉर्म्युला सांगितला, हा फर्स्ट सायंटिस्ट गॅलिलिओ या सायंटिस्टने सांगितला. गॅलिलिओ या सायंटिस्टने हा फॉर्म्युला सांगितला. ओके. तर यानंतर स्पीड ऑफ ए लाईट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. जो काही लाईटचा स्पीड आहे, स्पीड ऑफ लाईट विच इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. and speed of sound in dry air is 343.2 meter per second. This is the unit of that speed. स्पीडचं युनिट काय, मीटर पर सेकंद. दिस इज व्हॉट युनिट. आणि हे पण काय त्याचं युनिट आहे आणि हे काय त्याचे न्यूमेरिकल व्हॅल्यू. तर आता इफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर ऑब्जेक्टची मोशन इज अलॉंग ए स्ट्रेट लाईन जर असेल तर स्पीड आणि वेलोसिटी सेम असतील. तर ते आपण कसं, ते एक्झाम्पलद्वारे बघणार आहोत. सपोज मी काय घेतला, इथं एक पॉईंट घेतला, हा पी पॉईंट, आणि इथं एक पॉईंट घेतला, हा काय आहे, क्यू पॉईंट. तर इफ द मोशन इज अलॉंग ए स्ट्रेट लाईन, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची मोशन ही काय असेल, अलॉंग ए स्ट्रेट लाईन असेल. ही काय झाली, स्ट्रेट लाईन झाली. ओके. तर यामध्ये जे काय असेल, तर इथं स्पीड आणि वेलोसिटी काय असणार आहे, सेम असणार आहेत. का, तर कारण पार्टिकलने कोणता पाथ फॉलो केला आहे, पी टू क्यू हा पाथ फॉलो केलेला आहे. म्हणजे हे काय झालं, डिस्टन्स. आणि हा काय त्याचा स्टार्टिंग पॉईंट आणि हा काय त्याचा फायनल पॉईंट. या दोन्ही पॉईंट मधलं शॉर्टेज डिस्टन्स पण काय आहे, तेच आहे. म्हणजेच काय, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही पण काय आहे, सारखेच आहेत. जर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही जर सेम असतील तर स्पीड आणि वेलोसिटी काय असणार आहे, सेम असणार आहे. स्पीड विच इज इक्वल टू वेलोसिटी. आणि जर असं नसेल, स्ट्रेट लाईन नसेल, मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग ए स्ट्रेट लाईन नसेल, तर स्पीड अँड वेलोसिटी इक्वल नसणार आहेत. यानंतर आपण मास आणि वेट बघणार आहोत. मास म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ए सबस्टन्स. म्हणजेच काय, एखाद्या सबस्टन्स मध्ये किती अमाऊंट मध्ये मॅटर प्रेझेंट आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मास म्हणणार आहे. आणि त्याचं युनिट काय आहे, तर किलोग्रॅम हे त्याचं काय आहे, युनिट. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर present in the object. आता मास याचं युनिट जे काय आहे, त्याचं युनिट काय आहे, किलोग्रॅम. किलोग्रॅम इज द युनिट ऑफ द मास. अँड वेट, the weight is the force acting on the mass due to acceleration
ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, वेट हे काय आहे, फोर्स आहे, एका प्रकारचा फोर्स आहे जो कशावर ऍक्ट होणार आहे, ज्या बॉडीचं ते काही मास असेल त्यावर ऍक्ट होणार आहे. ड्यू टू व्हॉट, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, अर्थसाठी स्मॉल जी. तर या ठिकाणी वेटचं युनिट काय आहे, वेट युनिट हा काय आहे, फोर्स आहे. फोर्सचं युनिट काय आहे मग न्यूटन. मग वेटचं युनिट काय असणार आहे, न्यूटन असणार आहे. आता पहा, जर आपण जनरली एखाद्याला क्वेश्चन केला का व्हॉट इज युअर वेट, म्हणजेच काय, त्याचं वजन जर आपण विचारलं बाबा तुझं वजन काय आहे, तर तो आपल्याला काय सांगतो. सपोज त्याने सांगितलं किती, 50 kg. मग हे kg हे काय आहे, कशाचं युनिट आहे, मासचं. म्हणजे जनरली तो आपल्याला काय सांगत असतो, त्याचं मास. आपण त्याला काय विचारलेलं असतं, वेट विचारलेलं असतं. आणि वेट म्हणजेच काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन ए बॉडी हुज मास इज व्हॉट, 50 kg. म्हणजेच काय, यावर ऍक्ट होणारा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, एवढं हे जे काही मास आहे त्याच्यावर. ओके, तर तो म्हणजेच काय, तर W विच इज इक्वल टू M इंटू जी. M हे काय आहे, मास आहे. म्हणजेच काय, 50 इंटू जी म्हणजेच काय, तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. 50 इंटू 9.8 ही जी काही व्हॅल्यू येईल ते काय असणार आहे, वेट असणार आहे, विच इज इन न्यूटन. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट ऑफ जी. आणि मास हे काय 50, त्याचं युनिट काय आहे, kg. म्हणजेच काय, तर 1 न्यूटन विच इज इक्वल टू kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच काय, न्यूटन. kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय, न्यूटन. आणि हेच तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यू करू शकता. कशासाठी, तर सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ. F इज इक्वल टू एम ए. फोर्स म्हणजेच काय, न्यूटन. एम म्हणजेच काय, मास. मास कशामध्ये मेजर केलं जातं, kg मध्ये. आणि ए म्हणजेच काय, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर हे कशाबद्दल झालं, मास. ओके, मासचं युनिट वगैरे काय आहे आणि यामध्ये काय रिलेशन आहे. जनरली आपण वेट म्हणतो आणि कशाने मोजतो, जनरली आपलं जे वेइंग मशीन आहे तर ते कशाबद्दल माहिती देतं आपल्याला, तर आपल्या मासबद्दल माहिती देतं, विच इज इन व्हॉट, kg. नेक्स्ट वन विच इज वी हॅव टू सी इज मोमेंटम. आता मास जे काय आहे, तर मास हे काय आहे, इज अ स्केलर क्वांटिटी, का जी फक्त काय आहे, मॅग्निट्यूड सांगणार आहे आपल्याला. आणि वेट काय आहे, फोर्स आहे. फोर्स ही काय, वेक्टर क्वांटिटी. कशी, तर F इज इक्वल टू mg. जी काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन काय आहे, तर ॲक्सलरेशन विच इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच काय, वेलॉसिटी. वेलॉसिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी. म्हणजे ॲक्सलरेशन काय असणार आहे, वेक्टर क्वांटिटी. ॲक्सलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे आणि ही स्केलर आहे. म्हणजे ही कोणती क्वांटिटी असणार आहे, वेक्टर क्वांटिटी असणार आहे. म्हणजे फोर्स जर वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेट पण काय आहे, वेट इज नथिंग बट द फोर्स ॲक्टिंग ऑन ए मास ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, वेट पण काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. नेक्स्ट मास जे काय आहे ते काय आहे, सपोज आता मी इथं अर्थवर आहे. ओके, माझं मास जे काय आहे ते असेल 52 kg. तर उद्या जर मी चंद्रावर गेलो तर माझं मास चेंज होणार आहे का, नाही, ते तेवढंच असणार आहे. किती, 52 kg एवढं. ओके, पण जर वेट इज इक्वल टू व्हॉट, mg. जर माझं मास 52 kg आहे, विच इज इक्वल टू 52 इंटू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि ही जी काही व्हॅल्यू, हे जे वेट आहे हे कशावरलं आहे, माझं अर्थवरलं आहे. पण उद्या जर मी चंद्रावर गेलो आणि चंद्रावर माझं वेट जर केलं तर ते काय होणार आहे, डिफरंट असणार आहे, वेगळं असणार आहे. का, कारण तिथला जो काही हा जी आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हा जी काय आहे, चेंज आहे, वेगळा आहे. मग हा जी जसं जसं व्हॅरी होईल तसं वेट काय होणार आहे, चेंज होणार आहे. पण मास चेंज होणार आहे का, नाही. म्हणजेच काय, या प्लॅनेटवरून मी दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटवर गेलो तर माझा मास चेंज होईल का, नाही. पण तिथं त्या प्लॅनेटवर काय चेंज होईल, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, हा जी चेंज होईल. आणि हा जी जर चेंज झाला तर काय होईल, वेट चेंज होईल. पण मास चेंज होईल का, नाही होणार. ओके,
तर हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर मोमेंटम. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ व्हॉट मास अँड वेलोसिटी. Momentum which is equal to is the product of mass and velocity. मास कशाने डिनोट करता, मोमेंटम डिनोट पी या लेटरने करता, कैपिटल पी फॉर मोमेंटम, एम इज फॉर मास अँड व्ही इज फॉर वेलोसिटी. आता पी इज इक्वल टू एम, दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हॉट मोमेंटम. एम जर मास जर इन्क्रीज झालं तर हे मोमेंटम पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. वेलोसिटी इन्क्रीज झाली तरी मोमेंटम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. किंवा हे दोन्ही काय झाले, डिक्रीज झाले. मास डिक्रीज झालं तर मोमेंटम काय होईल, डिक्रीज होईल. आणि वेलोसिटी डिक्रीज झाली तरी काय होईल, मोमेंटम काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे यांच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे, डायरेक्ट रिलेशन. हा एम हा प्रोडक्ट जर इन्क्रीज झाला तरी हे मोमेंटम जे काय ते इन्क्रीज होईल. दोघांपैकी एक जरी इन्क्रीज झाला तरी मोमेंटम काय होईल, चेंज होईल, इन्क्रीज होईल. आणि हा डिक्रीज जर झाला तरी मोमेंटम काय होईल, डिक्रीज होईल. तर आता आपण मोमेंटमचं युनिट काढू. तर पी विच इज इक्वल टू मास, जे काय मासचं युनिट काय आहे, केजी. व्ही म्हणजेच काय, वेलोसिटी. वेलोसिटी युनिट काय आहे, मीटर पर सेकंद. म्हणजेच काय, मोमेंटमचं युनिट काय झालं, केजी मीटर पर सेकंद. दिस इज द युनिट फॉर व्हॉट, मोमेंटम. ओके, थँक्यू.